हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्राध्यापक ईश्वर रोहन तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. लास्ट लेक्चरला आपण मॉड्युलस ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड, त्यानंतर जे आर्गन्स प्लेन वगैरे कॉम्प्लेक्स प्लेन आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं आणि त्यावर डिफेंड जे एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम होते, जे एक्झाम्पल तुम्हाला जमले नव्हते ते एक्झाम्पल आपण काय केलं ते मागच्या लेक्चरला स्टडी केले होते, बरोबर. तर आता आपण जो आपला कॉम्प्लेक्स नंबरचा लास्ट पॉईंट आहे तो पॉईंट आपण आज घेणार आहे आणि तो आपला चॅप्टरचा काय शेवटचा पॉईंट आहे. याच्यानंतर आपलं चॅप्टर काय होतोय, फिनिश होतोय. फक्त जर तुमचे काही अडचणी असेल तरच आपलं काय होणार आहे, नेक्स्ट लेक्चर याच्यावरती होईल. तर आपला जो लास्ट पॉईंट आहे तो पॉईंट आहे तुमचा क्यूब रूट ऑफ युनिटी. आता क्यूब रूट ऑफ युनिटी, क्यूब रूट म्हणजे तुम्हाला माहिती घनमूळ म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आणि राहिला प्रश्न कोणाचा, युनिटीचा. तर युनिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर युनिट म्हणजे काय, युनिट म्हणजे वन. आपण काय म्हणतो युनिट, युनिट डिस्टन्स. युनिट डिस्टन्स म्हणजे किती, एक, काहीतरी एक. मग सेंटीमीटर असेल, मीटर असेल, ते डिपेंड करतं त्याच्यावर, बरोबर ना. किलोमीटर असेल पण युनिट म्हणजे किती असतं, एक. मग हा जो एक आहे म्हणजे जो वन आहे त्या वनचं काय फाइंड करायचं तुम्हाला, क्यूब रूट फाइंड करायचं. आता तुम्हाला माहिती कुठलाही नंबर असेल जर स्क्वेअर रूट घेता तुम्ही तर तुम्हाला किती भेटतात, 2 भेटतात. क्यूब रूट घेतल्यावर किती भेटतात, 3 भेटतात. तर रिअल किती भेटतात, त्यानंतर इमॅजिनरी किती भेटतात. याच्या आधी तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झालेला नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला ते माहीत नव्हतं की क्यूब रूट आपण ज्यावेळेस घेतोय बघा, कुठलीही पॉलिनॉमियल जर असेल समजा, आपण कन्सिडर करू समजा की आपल्याला काय घ्यायचं आहे, 1चं क्यूब रूट घ्यायचं आहे, बरोबर ना. तर आपण काय म्हणू की या 1चं जे क्यूब रूट आहे ते काहीतरी एक्स असेल, बरोबर. म्हणजे याचं जर क्यूब रूट घेतलं, 1चं क्यूब रूट म्हणतोय मी, ते काय घेऊ आपण, समजा एक्स घेऊ, बरोबर. आता मला इथं क्यूब रूट नको आहे, मग मी आता काय करणार आहे, क्यूब करणार आहे. आणि जर मी आता क्यूब केला तर मला हेच काय भेटणार, एक्स क्यूब इज इक्वल टू याचं क्यूब रूट निघून जाईल. एक्स क्यूब इज इक्वल टू मला किती भेटणार आहे, 1 भेटणार आहे. म्हणजे एक्स म्हणजे काय असणार आहे, ह्या 1चे क्यूब रूट असणार आहे, बरोबर. आणि एक्सची पॉवर किती भेटली तुम्हाला, 3 भेटली, बरोबर. इज इक्वल टू किती, 1 आहे. एक्स म्हणजे काय आपलं क्यूब रूट ऑफ युनिटी, घनमूळ, 1चे घनमूळ, बरोबर. आणि त्याची पॉवर किती, 3 आहे. आणि तुम्हाला माहिती पॉलिनॉमियलची जेवढी डिग्री असती तेवढे त्याला काय भेटतात, सोल्युशन भेटतात. तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर. लिनियर इक्वेशन असेल त्यामध्ये तुमच्या व्हेरिएबलची डिग्री किती असती, 1 असती, म्हणून तुम्हाला सोल्युशन किती भेटतं, 1 भेटतं, बरोबर. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याला आपण वर्गपदी म्हणतो, वर्ग म्हणजे ज्याचा स्क्वेअरमध्ये असतात, बरोबर ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असते, 2 असते, बरोबर. त्यावेळेस तुम्हाला त्याचे रूट्स किती भेटतात, मुळं 2 भेटतात. आता इथं याची पॉवर किती आहे, 3 आहे. म्हणजे इथं तुम्हाला किती रूट्स भेटणार आहे, 3. म्हणजे 1चे जर क्यूब रूट घेतले तर किती भेटायला पाहिजे तुम्हाला, 3 भेटायला पाहिजे. मग ते कशा पद्धतीने भेटणार आहे ते आपण आज बघणार आहे, ठीक आहे. तर हा जो एक्स क्यूब आहे इज इक्वल टू 1, तो 1 काय करू आपण LHS ला घेऊ. तर हेच आपल्याला काय भेटणार, एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू किती, 0. या स्टेप नंतर आपण फक्त काय केलंय की जो 1 होता तो 1 राईट हँड साईडचा कुठे घेतलाय, लेफ्ट हँड साईडला, बरोबर. आता हा जो आलाय याला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो, एक्स क्यूब मायनस 1चा क्यूब इज इक्वल टू किती, 0. 1 आहे, 1ला आपण 1चा क्यूब लिहू शकतो कारण 1चा क्यूब किती येतो, 1च येतो, बरोबर. आता आपण काय करणार इथं क्यूबच्या फॉर्ममध्ये ए क्यूब मायनस बी क्यूबचा जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आपला मी इथं लिहितोय बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब. ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेला आहे फॉर्म्युला. असं बघा, ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस किती, बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला कशाचा आहे तुमचा, ए क्यूब मायनस बी क्यूबचा. आणि हाच फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहे. तर हा फॉर्म्युला जर यूज केला तर ए म्हणजे कोण आहे आपला एक्स, बरोबर. बी म्हणजे कोणी 1, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे किती होणार, एक्स मायनस 1. अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर, ए कोणी आपला एक्स आहे म्हणजे काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू किती 1 प्लस बी स्क्वेअर, 1चा स्क्वेअर किती येणार आहे 1 इज इक्वल टू किती राहिलं 0. तर हा एक्स मायनस 1 ॲज इट इज. आणि इकडे जे आलंय ते काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 1 किती येणार, एक्स प्लस 1 इज इक्वल टू किती 0 येणार आहे, बरोबर. आता तुम्हाला एवढं माहिती आहे कुठलेही दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर त्या दोन्हीपैकी एक तरी काय असतो, 0 असतो. म्हणजे आपण असं म्हणतो ना की कुठलेही 2 नंबर ए इंटू बी यांचं मल्टिप्लिकेशन जर काय असेल, 0 असेल. हे ऑलरेडी तुम्ही
जी वर्ग समीकरणे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. कुठल्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर दोन्हीपैकी एक तरी काय असतो 0, A 0 और B इक्वल टू 0, तरच मल्टिप्लिकेशन काय येतं 0 येतं. तेच आपण इथं करणार आहे. बघा इथं हा एक A समजा, याला B समजा, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू किती 0 आहे. याचा अर्थ काय, एक तर A 0 असेल किंवा B 0 असेल तर आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर x minus 1 is equal to 0 और x square plus x plus 1 is equal to 0. हे जर सॉल्व केलं तर x is equal to -1 तिकडे घ्या, x is equal to किती भेटला 1. म्हणजे x म्हणजे काय आहे क्यूब रूट आहे कोणाचं 1चं घनमूळ आहे ते किती भेटलं आपल्याला 1 म्हणजे 1 भेटला, 1 रूट भेटलं, काय भेटलं ते 1. पण आता सेकंड इक्वेशन हे सॉल्व करा, तिथं तुम्हाला किती भेटणार आहे 2, कारण हे जे काय तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशनचे सोल्युशन किती भेटणार आहे 2. म्हणजे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे या क्यूब रूट किंवा ह्या इक्वेशनचे काय भेटणार आहे 3 रूट म्हणजेच 1 चे काय भेटणार आहे क्यूब रूट भेटणार आहे. ऑलरेडी हे इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे. ज्या वेळेस तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशनचं सोल्युशन ज्याच्यामध्ये तुम्हाला ते दोन्ही कॉम्प्लेक्स रूट्स भेटतात तुमच्या सिलेबसमधून कट झालेलं होतं तरी पण हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं बरोबर. तर आपण याआधी कम्पेअर करणार आणि मग आपण याला सॉल्व करणार आहे. कम्पेअर जर केलं तर A इज इक्वल टू किती भेटणार 1, B इज इक्वल टू 1 आणि C इज इक्वल टू किती 1. ऑलरेडी आपण सॉल्व केलंय, पुन्हा रिपीट करतोय मी. आपला फॉर्म्युला होता बघा x इज इक्वल टू काय -b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय किती ट्वाइस a. या फॉर्म्युलेमध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या होत्या. काय आलं होतं त्यानंतर ते -b म्हणजे किती -1 प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर किती येणार 1चा स्क्वेअर 1 मायनस 4 इंटू a1 c1 4 इंटू 1 किती 4 डिवायडेड बाय ट्वाइस a किती आहे 1 विच इज इक्वल टू हा -1 ॲज इट इज प्लस और मायनस इथं 1 - 4 किती येणार रूटमध्ये -3 बरोबर आणि डिवायडेड बाय किती येणार आहे 2. तर रूट ऑफ जो -3 बरोबर ना तो कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये येणार आहे तर त्याला आपण काय लिहू शकतो √3i. तो कसा लिहितो ते पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यालाच आपण असं लिहू शकतो काय -1 प्लस और मायनस येणार तुमचं √3i डिवायडेड बाय किती 2 आणि हे जे आलं आहे तुमचं x इज इक्वल टू बरोबर. तर याच्या तुमचे काय आले प्लस और मायनसमध्ये आलेले म्हणजे याच्या तुम्हाला 2 व्हॅल्यू भेटणार आहे. एकदा प्लस आणि एकदा काय घेणार मायनस घेणार. ते व्हॅल्यू मी तर लिहितो बघा. एकदा जर प्लस घेतलं तर x इज इक्वल टू तुम्हाला भेटणार -1 प्लस √3 -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 यालाच ऑर म्हणू शकतो आपण. x इज इक्वल टू जर इथं मायनस घेतलं तर भेटणार -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. आता केअरफुली लक्ष द्या, तुम्हाला इथं 3 व्हॅल्यू भेटलेले आहे एक्सच्या बरोबर ना. एक्सच्या तुम्हाला किती सोल्युशन भेटले 3 भेटले. कोणतं इक्वेशन सॉल्व केलं तुम्ही x³ इज इक्वल टू 1 आणि तुम्हाला 3 रूट्स भेटले. एक भेटलं 1 बरोबर ते काय तुमचं एक्सचं घनमूळ आहे क्यूब रूट ऑफ 1 बरोबर ते 1 भेटलं. सेकंड काय भेटलं -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 आणि जे थर्ड आहे ते भेटलं -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. तर आता याच्यामध्ये एक रिलेशन असे की हा जो नंबर आहे तुमचा कोणता सेकंड रूट याचा कॉन्जुगेट तुम्हाला काय भेटणार आहे थर्ड रूट आणि थर्ड रूटचा कॉन्जुगेट केला तर काय भेटणार आहे सेकंड रूट भेटणार आहे. आणि जर तुम्ही याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला हा भेटणार आहे, याचा स्क्वेअर केला तर हा भेटणार आहे. हे कसं लक्षात घ्यायचं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. आपण काय करू समजा मी असं म्हणतो की याला आपण काय म्हणू याला A कन्सिडर करा आणि याला काय कन्सिडर करा B बरोबर. जर याला A आणि B जर कन्सिडर केलं आपण बरोबर तर आपण इथं असं म्हणू शकतो काय A स्क्वेअर जर केला तर तुम्हाला B भेटणार आहे आणि B स्क्वेअर जर केला तर तुम्हाला काय भेटणार आहे A भेटणार आहे. म्हणजेच काय याचा स्क्वेअर केला तर हा भेटणार आहे आणि याचा स्क्वेअर केला तर कोण भेटणार आहे हा भेटणार आहे. हे तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे. तो तुमच्यासाठी काय असणार आहे होमवर्क असणार आहे. या टाईपचं एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे. A² इज इक्वल टू B दाखवा आणि B² इज इक्वल टू A दाखवा. ते एक्झाम्पलचा रेफरन्स घेऊन तुम्ही हे शो करायचं की याचा स्क्वेअर हा येणार आहे आणि याचा स्क्वेअर कोण येणार आहे सेकंड येणार आहे. त्यातून आपण असं म्हणू शकतो काय की हे जे 3 रूट्स आलेले आहे तुमचे बरोबर हे जे 3 रूट्स आहे त्याला मी असं म्हणतो इथं लिहितो बघा x इज इक्वल टू 1 आहे बरोबर. जे सेकंड रूट आहे त्याला आपण म्हणणार x इज इक्वल टू -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 आणि x इज इक्वल टू काय भेटलं -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. ओके
तर एक्स इज इक्वल टू 1 आलंय बरोबर. तर एक्सचा विषय 2 मिनिट सोडून द्या. एक रूट आलंय तुमचं 1, त्याला स्पेसिफिक आपण 1 म्हणू बरोबर. आणि हा जो सेकंड रूट आहे याला जर मी काय म्हटलं ओमेगा म्हटलं, लक्ष द्या बरं का, याला जर मी काय म्हटलं ओमेगा म्हटलं आणि मला माहिती की याचा जर स्क्वेअर केला तर कोण भेटणार आहे, हा भेटणार आहे, किंवा याचा स्क्वेअर केला तर हा भेटणार आहे. मग याला जर मी ओमेगा म्हटलं तर इथं याला मी काय म्हणू शकतो ओमेगा स्क्वेअर. कारण याचा जर स्क्वेअर केला तर तुम्हाला कोण भेटणार आहे, थर्ड रूट भेटणार आहे. ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं कसं प्रूव्ह करायचं बरोबर. म्हणजे एक रूट झालं तुमचं 1, म्हणजे जे क्यूब रूट ऑफ युनिटी त्याला आपण काय म्हणणार, एक असणार आहे तुमचा 1, दुसरा असणार आहे ओमेगा आणि तिसरा असणार आहे ओमेगा स्क्वेअर. तो ओमेगाची व्हॅल्यू लक्षात ठेवा -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 आणि ओमेगा स्क्वेअर काय येणार -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. म्हणजे जर क्यूब रूट ऑफ युनिटी जे तुम्हाला भेटणार आहे एकचे क्यूब रूट ते तुम्हाला काय भेटणार आहे 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. हे जे 3 आहे ह्या 3ला आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. तर ते तुमच्या हातात 1 म्हणजे याच्यामध्ये एक रूट असं आहे जे रिअल आहे बरोबर. 1 हा काय तुमचा रिअल नंबर आहे, पण जे बाकीचे 2 रूट्स भेटतात ना ते तुम्हाला काय भेटतात कॉम्प्लेक्स रूट्स भेटतात. तर एकाला आपण ओमेगा म्हटलं आणि एकाला आपण काय म्हणणार आहे ओमेगा स्क्वेअर, कारण तो तुमचा त्याचा काय भेटतो स्क्वेअर भेटतो. ते इथून पुढे लक्षात ठेवायचं क्यूब रूट ऑफ युनिटी म्हटलं तर तुमच्या 3 नंबर असे लगेच लक्षात आले पाहिजे 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर बरोबर. तर आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की रिलेशन यांचे फाइंड करायचे, यांच्यापासून कसे कशाचे व्हॅल्यू येणार आहे ज्याला आपण प्रॉपर्टीज म्हणतो, त्या प्रॉपर्टीज आपण काय करणार आहे लगेच घेणार आहे. तर आपण इथं म्हणूया पुढचा पॉईंट प्रॉपर्टीज ऑफ 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. तर हे जे 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर आहे बरोबर, हे काय तुमचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. तुम्हाला यांच्यामध्ये काय बघायचे यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या, कारण त्याच्या प्रॉपर्टीज आहे त्याचा यूज करून आपल्याला काय करायचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर त्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या कशा पद्धतीने आल्या ते आपण बघूया. तर आपण इथं काय म्हणू शकतो, जर ओमेगा क्यूब रूट ऑफ युनिटी जर घेतला आपण, ओमेगा काय म्हटलं आपण म्हणजे हा जो ओमेगा याला काय म्हटलं क्यूब रूट ऑफ युनिटी जर म्हटलं तर आपण याच्यावरून असं लिहू शकतो बघा ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय म्हणू शकतो 1 म्हणू शकतो बरोबर ना. जसं आपण असं म्हणतो बघा समजा 8 आहे बरोबर, 8 कोणाचा क्यूब आहे 2चा बरोबर ना, 8 कोणाचा क्यूब आहे 2चा आणि जे क्यूब रूट ऑफ 8 आहे त्याची व्हॅल्यू किती असते तुमची 2 बरोबर ना. क्यूब रूट ऑफ 8 किती येतं 2 येतं, मग आपण याला असं म्हणू शकतो का 2चा क्यूब किती असणार आहे 8. इथं मी तेच केलंय काय 1चं क्यूब रूट काय म्हटलं मी ओमेगा जर म्हटलं तर ओमेगाचा क्यूब काय भेटला पाहिजे तुम्हाला 1 भेटला पाहिजे. हे त्याच्यावर रिलेशन होतं जे आपण आता एक्स घेऊन केलं होतं बरोबर ना, तेच आपण कायसाठी करतोय ओमेगासाठी. तर ते कशा पद्धतीने येते लक्ष द्या. तर +1 इकडे घ्या ते काय भेटणार ओमेगा क्यूब -1 इज इक्वल टू 0 बरोबर. तर पुन्हा याला काय करणार ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर तुम्हाला तो फॉर्म्युला माहिती तर त्यानुसार काय येणार ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस काय येणार आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे 0 येणार आहे. इज इक्वल टू किती असणार आहे 0. तो फॉर्म्युला आता मी लिहिलेला होता, तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती ओके. तर पुन्हा एकदा आता काय झालंय बघा 2 नंबर आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 0 येतं. तर आपण इथं म्हणू शकतो काय की ह्या 2 पैकी एक तरी नंबर काय असणार आहे 0 असणार आहे. तर इथं आपण म्हणू शकतो ओमेगा -1 इज इक्वल टू 0 और ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू किती 0. तर ओमेगा -1 इज इक्वल टू 0 और ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. पण आपण इथं काय भेटतंय तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू 1, पण हे पॉसिबल नाही. ओमेगा इज काय नॉट इक्वल टू 1 आहे. तो का बरं याचं रिझन तुम्ही मला सांगायचं आहे. मी तर काय म्हटलं इथं बघा तुम्हाला काय भेटतंय -1 जर तिकडे घेतला तर ओमेगाची व्हॅल्यू किती भेटायला पाहिजे 1. पण ओमेगाची व्हॅल्यू 1 येत नाही. का नाही येत ते तुम्हाला जो मीटिंगमध्ये सांगायचं आहे. याचाच अर्थ काय की 100% हा काय असला पाहिजे तुमचा सेकंड पार्ट 0 असला पाहिजे. म्हणजे इथं लिहिताना आपण असं डायरेक्ट लिहिणार आहे बघा. इथं आपण म्हणणार आहे बट ओमेगा इज नॉट इक्वल टू 1 देअरफॉर. आता आपल्याला एक फिक्स कळलंय की जे 2 नंबर आहे त्याच्यापैकी एक नंबर 0 नाही येत. याचा अर्थ काय असणार आहे सेकंड नंबर 0 असणार आहे. म्हणजेच इथं काय येणार ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं एक रिलेशन
म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जे 3 कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी कोण 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर या तिघांची जर ॲडिशन केली तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती भेटणार आहे 0 भेटणार आहे. तर ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर व्हेरीफाय कसं करायचं तर तुम्ही तुमच्याकडे तिन्ही व्हॅल्यू आहे 1ची व्हॅल्यू तर 1च आहे, ओमेगाची व्हॅल्यू काय आहे -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 आणि ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. तुम्ही जर ते व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला रिलेशन भेटतं की तिन्ही रूटची जी ॲडिशन आहे कोणाच्या क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे एकच्या घनमुळाची जी ॲडिशन आहे बेरीज ती काय ती ऑलवेज 0. हे रिलेशनचा आपल्याला यूज करायचं आहे, हे रिलेशन आपल्याला वापरायचं आहे ते आणि हे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. याच्यावरून आपण अजून रिलेशन बघणार आहे. तर ते रिलेशन काय आहे बघा. आता एक रिलेशन लक्षात ठेवा, हे पण एक लक्षात ठेवा. ऑलवेज ओमेगा क्यूबच्या ऑलवेज किती भेटणार आहे 1 भेटणार आहे आणि ओमेगा क्यूब आणि किंवा ओमेगा क्यूबच्या मल्टिपलमध्ये असेल तरी व्हॅल्यू काय भेटणार 1. ते आपण 1/1 बघूया. तर पहिलं हे जे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 याच्यावरून काय भेटतं बघा. मी त्याला असं लिहू शकतो ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज इक्वल टू किती 1 क्यूब आहे ना, आपण त्याला पॉवर स्प्लिट करून लिहू शकतो बरोबर. तर मी काय करतो ओमेगा तिकडे घेतो म्हणजे मला इथं काय भेटणार ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हा ओमेगा इकडे येऊन काय होणार डिवाइड. हे भेटलं मला समजा 1 हे रिलेशन नंबर 2 आणि हे जे आता मला भेटलं हे झालं तुमचं रिलेशन नंबर 3. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटणार आहे जर ओमेगा मल्टिप्लायचा तिकडे जाऊन डिवाइड केला तर तो भेटणार 1/ओमेगा. अल्सो आता आपण काय करू ओमेगा स्क्वेअर तिकडे घेऊ म्हणजे ओमेगा जर ॲज इट इज ठेवला तर ओमेगा स्क्वेअर जर तिकडे गेला ते काय भेटणार 1/ओमेगा स्क्वेअर. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 4. हे सर्व जे रिलेशन मी तुम्हाला सांगतोय रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण याच्यावरती जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला रिलेशनची गरज पडणार आहे बरोबर. तर पहिलं ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 रिलेशन आहे. सेकंड काय आहे तिन्ही जे क्यूब रूट भेटतात तुम्हाला त्यांची ॲडिशन जर केली तर किती भेटते 0. त्यानंतर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटते 1/ओमेगा आणि ओमेगाची व्हॅल्यू काय भेटते 1/ओमेगा स्क्वेअर. हे सर्व रिलेशन आपण काय करणार यूज करणार एकासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. अजून एक प्रश्न असा आहे की ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला 1 दिलेली आहे त्याचा जर यूज केला लक्ष द्या त्याला आपण नेक्स्ट नंबर देऊ ओमेगा क्यूब इज इक्वल टू किती दिलं आहे तुम्हाला 1 बरोबर. तुम्ही जर ओमेगाच्या पॉवरला 3च्या मल्टिपलमध्ये काही घ्या बरोबर म्हणजे 3च्या मल्टिपलमध्ये जर नंबर असेल म्हणजे कोणते जसं आपण I⁴ ची व्हॅल्यू 1 घेतो मग I⁴ मल्टिपलमध्ये असेल तरी व्हॅल्यू किती येते 1. तर आपण याच्यावरून असं म्हणू शकतो की ओमेगा⁵3n तो ऑलवेज काय असणार आहे 1 असणार आहे कारण ओमेगाच्या पॉवरला जो नंबर आहे तो जर 3चा मल्टिपल असेल किंवा त्याला जर 3ने कंप्लीट डिवाइड होत असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज किती असणार आहे 1 बरोबर. त्यानंतर आता समजा ओमेगा⁵ किती घेतला आपण 4 घेतला त्याला आपण काय लिहू शकतो ओमेगा क्यूब इंटू किती ओमेगा बरोबर ना आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे म्हणजे 1 इंटू ओमेगा तर तो काय भेटणार तुम्हाला ओमेगा भेटणार कधी जर ओमेगाचा पॉवर 3च्या मल्टिपल आणि एकने काय असेल जास्त जसं सेम जे आयच्या पॉवरसाठी आपण बघितलं त्याच पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करतोय म्हणजे 3च्या मल्टिपल आणि जर रिमाइंडर 1 उरत असेल तर आपण याची व्हॅल्यू किती म्हणू शकतो ओमेगा आणि जर ओमेगा⁵5 असेल त्याला काय लिहिणार ओमेगा⁵3 इंटू ओमेगा स्क्वेअर. तर ये ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती 1 आणि हा तुमचा ओमेगा स्क्वेअर म्हणजेच विच इज इक्वल टू किती भेटणार ओमेगा स्क्वेअर. हे कधी भेटणार जर ओमेगाचा पॉवर 3च्या मल्टिपल आणि प्लस किती असेल 1 म्हणजेच काय त्या ओमेगाचा जो पॉवर आहे त्याला 3ने कंप्लीट डिवाइड होऊन जर रिमाइंडर 1 उरत असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय भेटणार आहे ओमेगा आणि जर ओमेगाचा पॉवर 3ने कंप्लीट डिवाइड होऊन जर रिमाइंडर 2 उरत असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज किती असणार आहे ओमेगा स्क्वेअर. तर हे जे 3 रिलेशन मी इथं पुन्हा लिहिले पुढे ओमेगा⁵3n इज इक्वल टू 1 त्यानंतर ओमेगा इज इक्वल टू हे सेकंड रिलेशन आणि त्याच्याच खाली हे थर्ड रिलेशन. हे तिन्ही रिलेशन तुम्हाला काय करावं लागणार आहे लक्षात ठेवावं लागणार आहे. जरी फॉर्म्युले लक्षात राहिले नाही तरी पण तुम्ही कुठल्याही ओमेगाची पॉवर कॅल्क्युलेट करू शकता. त्याचे मी तुम्हाला 1-2-3 एक्झाम्पल सांगतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. तर त्यासाठी जेवढे फॉर्म्युले मी इथं लिहिले हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला काय लागणार आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया मी काय करतो आता तुमचे काहीतरी एक्झाम्पल घेतो. समजा मी घेतलं ओमेगा⁵15 बरोबर. तुम्हाला ओमेगा⁵15ची व्हॅल्यू फाइंड करायची बरोबर. सगळ्यात आधी तुम्ही काय बघणार आहे जो नंबर ओमेगाच्या पॉवरला आहे त्याला 3ने डिवाइड होतं का 3ने डिवाइड होऊन कंप्लीट होत असेल तर व्हॅल्यू किती असणार आहे 1 होतं एक बघा 15ला
3ने डिवाइड होतं म्हणजे याची व्हॅल्यू काय भेटणार आहे 1. समजा मी काहीतरी अजून वेगळा नंबर घेतो, समजा ω⁻24 घेतला, बरोबर. याला 3ने डिवाइड होतं कंप्लीट, 3ने डिवाइड होतंय का नाही होतं का नाही होतं बरोबर. 24ला 3ने काय होतंय डिवाइड होतंय, त्याची पण व्हॅल्यू किती भेटणार तुम्हाला 1 भेटणार आहे. ओके, आता आपण थोडा वेगळा नंबर घेऊ. समजा ω आपण घेतला 31. आता ω⁻31 जर घेतला तर जो 31 आहे याला 3ने कंप्लीट डिवाइड होतं का नाही होत. 30 पर्यंत डिवाइड होईल पण रिमाइंडर किती उरतो 1. तर याला आपण असं लिहू शकतो 1 ω⁻30 इंटू काय लिहू शकतो ω⁻30ची व्हॅल्यू किती असणार आहे 1 आणि इंटू ओमेगा म्हणजेच किती असणार आहे ओमेगा. आणि जर तुम्ही फॉर्म्युल्याने गेले बरोबर तर तुम्हाला त्याची डायरेक्ट व्हॅल्यू काय भेटणार आहे ओमेगा भेटणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही अजून पुढे गेले, समजा ω⁻ किती घेतला, समजा 37 जर घेतला तर हे करून बघा. असे भरपूर एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्याला जसं आयच्या पॉवरसाठी तुम्ही केलं ना 4ने कंप्लीट डिवाइड होत असेल तर व्हॅल्यू 1 जी रिमाइंडर उरती मग त्याच्या पुढच्या वेळेला आपण लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण कशासाठी करणार आहे ओमेगासाठी करणार आहे. हे सगळे जे फॉर्म्युले हे सर्व जे रिलेशन आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतील, कारण याचाच यूज करून आपण काय करणार आहे, जे एक्झाम्पल आहे आपल्याला पुढे दिलेले ते एक्झाम्पल काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. तर हे रिलेशन तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा. आपण आता काय करणार आहे त्याचे एक्झाम्पल बघणार आहे. त्या एक्झाम्पलमध्ये हे रिलेशन आपण कशा पद्धतीने यूज करणार आहे ते आपण बघूया. तर आपल्याला जे एक्झाम्पल दिले, एक्झाम्पल असं आहे बघा, इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हणजे ओमेगा जो आहे तो तुम्हाला 1चे क्यूब रूट दिलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट कॉम्प्लेक्स का बरं म्हटलंय, कारण त्या ओमेगाची व्हॅल्यू काय ती कॉम्प्लेक्स नंबर येते म्हणून त्यांनी काय म्हटलंय ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. कारण क्यूब रूट ऑफ युनिटीचे 3 व्हॅल्यू भेटतात बरोबर. क्यूब रूट ऑफ 1 म्हणजे 1चं क्यूब रूट 1 भेटतं, दुसरं भेटतं ओमेगा, तिसरं काय भेटतं ओमेगा स्क्वेअर. ओके, त्यानंतर देन प्रूव्ह दॅट म्हणतात. काय प्रूव्ह करायचं, फर्स्ट 1/ω प्लस 1/ω स्क्वेअर इज इक्वल टू किती -1. सेकंड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू किती -1. आणि जे थर्ड आहे ते काय तुमचं 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू किती -8. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 प्लस 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू 32. आणि नंबर 5 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 4 इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 5 इज इक्वल टू किती 9. तर हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण लगेच बघूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं ते रिलेशन यूज करायचे, ते रिलेशन आपण आधी सर्व लिहून घेणार आणि त्याचा यूज करून हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं आपण लिहून घेऊ. इथं आपण म्हणू शकतो वी नो दॅट काय माहिती आपल्याला माहिती बघा ओमेगा क्यूब इज इक्वल टू किती असतं 1 बरोबर. दॅट इम्प्लाइज ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 1/ω अँड ओमेगा इज इक्वल टू काय भेटतं 1/ω स्क्वेअर. ते काय शोरून येतं ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे, त्याच्यावरून आपल्याला काय भेटतं ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगाची व्हॅल्यू. ओके, त्यानंतर अजून एक रिलेशन आपण असं बघितलं होतं अल्सो 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं 0. आणि याचा जर तुम्ही यूज केला आणि हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथं रिलेशन असं भेटेल बघा. पहिलं एकदा काय करू आपण ओमेगा स्क्वेअर तिकडे घेऊ किंवा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटणार तुम्हाला, किंवा 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू काय भेटणार मायनस ओमेगा स्क्वेअर. फक्त प्लस ओमेगा स्क्वेअर काय केलं आपण तिकडे घेतलाय बरोबर, कॉमा. अजून काय भेटेल वेगळं जर केलं तर आता काय करा तुम्ही ओमेगा तिकडे घ्या म्हणजे काय भेटणार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा जर तिकडे घेतलात काय होणार मायनस ओमेगा. आणि अजून एक भेटेल काय भेटेल, जर तुम्ही काय केलं 1 जर तिकडे घेतला तर काय भेटणार ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती भेटणार -1. आता हे तुम्हाला पाठ करायची काही गरज नाही, तुम्हाला फक्त लक्षात ठेवताना काय ठेवायचं ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते 1, त्याच्यावरून तुम्ही हे 2 रिलेशन लिहू शकता. त्यानंतर जे सेकंड आपल्याला भेटलं होतं काय, तिन्ही जे क्यूब रूट येतात कोणाचे 1चे, त्याच्यापैकी जे त्यांची ॲडिशन आहे ती ऑलवेज किती असते 0. तर आपण त्याला एकाला म्हटलं होतं 1, एक ओमेगा, एक काय तुमचा ओमेगा स्क्वेअर बरोबर. आणि तिन्हीची ॲडिशन काय असते 0. त्याच्यावरून आपण काय केलं फक्त एकदा ओमेगा स्क्वेअर तिकडे घेतला म्हणजे काय भेटलं 1 प्लस ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर जर तिकडे गेला तर काय भेटणार मायनस ओमेगा स्क्वेअर. ते एक रिलेशन.
नंतर काय केलं आता आपण ओमेगा तिकडे घेतला, म्हणजे इकडे काय राहिलं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, हा प्लस ओमेगा तिकडे गेला तो काय झाला तुमचा मायनस ओमेगा. ओके, आणि त्यानंतर थर्ड आता 1 जर तिकडे घेतला तिकडे काय राहणार ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 1 तिकडे गेला तो काय होणार आहे -1. जेवढं मी इथं बोर्डवर लिहिलंय याच्यातला कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये, तुम्ही व्यवस्थित केअरफुली फाइंड करू शकता. ओके, तर आता जे एक्झाम्पल मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं ते आपण घेऊया. फर्स्ट काय, फर्स्ट तुम्हाला दिलेलं बघा 1 डिवायडेड बाय ओमेगा प्लस 1 डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू किती दाखवायचं -1. LHS कन्सिडर करा, LHS इज इक्वल टू 1 बाय ओमेगा प्लस 1 बाय ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल टू. एक्झाम्पल खूप सिंपल आहे, फक्त तुम्हाला रिलेशन माहीत पाहिजे तर आपण इथं रिलेशनचा यूज करणार आहे. इथं काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर हे काय भेटणार तुम्हाला, इकडे येणार ओमेगा स्क्वेअर प्लस इकडे काय होणार ओमेगा आणि डिवाइडला यांचं काय होणार मल्टिप्लिकेशन ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ते किती भेटणार ओमेगा क्यूब. हे जे रिलेशन आहे तुमचं, मी काय केलंय इथं डिनॉमिनेटर सेम नव्हता म्हणून मी काय केलं क्रॉस मल्टिप्लाय ओमेगा स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय केलं, ओमेगाने इकडे मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड यांचं काय राहतं मल्टिप्लिकेशन. आता हे तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळा मी पण सांगितलंय की जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर काय करायचं असतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर तुम्हाला वरती काय भेटलं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा डिवायडेड बाय ओमेगा क्यूब. आणि आता याचे जे व्हॅल्यू आहे ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्हॅल्यू जर तुम्ही पुट केल्या ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू किती आपल्याकडं बघा इथं -1 ती व्हॅल्यू यूज करू -1 डिवायडेड बाय ओमेगा क्यूब किती ओमेगा क्यूब 1 पुट करा विच इज इक्वल टू किती येणार -1. आणि हा म्हणजेच काय तुमची राईट हँड साईड. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, फक्त तुम्हाला जे वरती मी रिलेशन लिहिली हे रिलेशन तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, त्यानंतर आता जे सेकंड एक्झाम्पल आहे ते सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. सेकंड काय प्रूव्ह करायचं बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू किती दाखवायचे -1. पुन्हा LHS घ्या, LHS इज इक्वल टू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता ब्रॅकेट क्यूबचा विषय नंतर आहे, आपल्याकडे डायरेक्ट 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आपल्याकडं -ओमेगा ती पुट करू -ओमेगा ब्रॅकेट क्यूब. आता -ओमेगाचा ब्रॅकेट क्यूब आहे लक्षात घ्या. तर इथं काय होणार तुमचं इथं -ओमेगाचा क्यूब जर केला तर तुम्हाला भेटणार काय -ओमेगा क्यूब. ओके, कारण मायनसचा क्यूब एक काय येतो तुमचा मायनसच येतो. आता ओमेगा क्यूबची व्हॅल्यू पुट करा, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 बरोबर. इथं जर पुट केली तर मायनस किती येणार आहे 1 आणि मायनस किती येणार ते 1 विच इज इक्वल टू काय तुमची राईट हँड साईड. ओके, हे जे दोन गोष्टी तुमच्या इथं होत्या प्रूव्ह दॅटच्या त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड हे तुमचे एकदम सिम्पल आहे, ते तुमचं येऊन गेलं. आता याच्यामधलं जे थर्ड आहे ते थर्ड आपण लगेच बघूया. ओके, तर याच्यामधलं जे थर्ड आहे ते घेण्यासाठी आता मी हे पुसून टाकतो, जेवढं फर्स्ट आणि सेकंड आहे तुम्ही ते व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. तर याच्यामधलं थर्ड नंबरचा आहे, तो थर्ड नंबरचा आपल्याला काय दिलंय बघा 1 - ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू किती दाखवायचं आपल्याला -8. LHS कन्सिडर करा, LHS इज इक्वल टू 1 - ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. ओके, तर इथं काय करणार आहे आपण आपल्याकडं डायरेक्ट काय ब्रॅकेट क्यूबचा वगैरे फॉर्म्युला आपण यूज करणार नाहीये, पण आपल्याला इथं जे वरती आपण रिलेशन लिहिले त्या रिलेशनचा आपल्याला यूज करायचं आहे. तर यूज करताना तुम्हाला फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं काय चेक करायचे 1 - ओमेगाची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे नाहीये, पण 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची किती ती -ओमेगा त्याचा यूज करा. तर लिहिताना फक्त याला काय करा इथं लिहिताना 1 नंतर काय लिहा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि मग काय लिहा -ओमेगा ब्रॅकेट क्यूब. आपण असं लिहू शकतो A - B प्लस C जर असेल त्याला आपण A प्लस C - B लिहू शकतो. ओके, त्याच पद्धतीने आपण इथं काय केलंय त्याला लिहिलंय. आता बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती आहे -ओमेगा म्हणजे -ओमेगा ब्रॅकेट किती येणार क्यूब. इथं दोन्हीची ॲडिशन होईल ते येणार -2 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे रूल्स ऑफ इंडस्ट्रीजनुसार A इंटू B ब्रॅकेट क्यूब असेल तर सेपरेट दोन्हीचा क्यूब, तर इथं घेऊ आपण -2चा क्यूब इंटू किती ओमेगाचा क्यूब.
आता बघा इथं जो नंबर आहे तो निगेटिव्ह आहे आणि त्याचा पॉवर किती तुमचा 3 आहे. तर इथं तुम्हाला एक रिलेशन लक्षात ठेवावं लागणार आहे. कुठलाही निगेटिव्ह नंबर त्याचा पॉवर जर इव्हन नंबर असेल तर ऑलवेज जी व्हॅल्यू येते ती पॉझिटिव्ह येते, आणि जर निगेटिव्ह नंबरचा पॉवर ऑड नंबर असेल म्हणजे विषम संख्या तर त्याची व्हॅल्यू आता ऑलवेज काय येते, निगेटिव्ह येते. म्हणजे कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर 2 ने डिवाइड होत असेल 2, 4, 6, 8 अँड सो ऑन, त्याचा जो पॉवर आहे त्याचा जो घातांक आहे त्याला जर 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्याची व्हॅल्यू घेताना काय घ्यायची, पॉझिटिव्ह. आणि जर निगेटिव्ह नंबरच्या पॉवरला जो नंबर आहे तो विषम किंवा त्यालाच आपण म्हणतो 2 ने भाग जात नाही, त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय ती निगेटिव्ह. तर इथं ब्रॅकेटचा पॉवर किती तुमचा 3 आहे. 3 काय तुमचा ऑड नंबर आहे, तर आपण याचा जी व्हॅल्यू येणार ती निगेटिव्ह येणार आहे. आणि 2चा क्यूब, 2चं 3 टाइम्स जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला माहिती किती येतो तो 8 इंटू ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 ऑलरेडी आपण वरती लिहिलेली आहे, म्हणजेच किती येणार -8. आणि हीच काय तुमची राईट हँड साईड. म्हणजेच काय भेटलं, LHS इज इक्वल टू RHS. एक्झाम्पल अवघड अजिबात नाही, एक्झाम्पल खूप सिम्पल आहे. फक्त तुम्हाला हे जे रिलेशन आहे हे रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यातला जो नंबर 4 आहे तो नंबर 4 आपण बघूया. तुम्हाला नंबर 4 असा दिलाय बघा, 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5. एक्झाम्पल जरी तुम्हाला ते थोडं मोठं दिसत असेल तरी पण घाबरून जायचं काही काम नाही. एक्झाम्पल सिम्पल आहे, 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 प्लस 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू किती 5 इज इक्वल टू किती दाखवायचं आहे तुम्हाला 32. तर आपण याची LHS घेऊया. LHS इज इक्वल टू 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 प्लस 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू किती 5. पुन्हा आपण जसं थर्ड नंबरचं एक्झाम्पल केलं त्याच पद्धतीने सॉल्व करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे आता इथं आपल्याकडं 1 मायनस ओमेगाची व्हॅल्यू नाही, पण 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची आहे मायनस ओमेगा, त्या लिहिताना आपण असली 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा ब्रॅकेट रेस टू 5 प्लस. आता जो सेकंड आहे याच्यामध्ये 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं आहे, तर हे आपण ॲज इट इज ठेवणार 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5. आता हा जो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आपल्याकडे मायनस ओमेगा पुट करा, मायनस ओमेगा इथला मायनस ओमेगा ब्रॅकेट रेस टू 5 प्लस इथं 1 प्लस ओमेगा आहे त्याची व्हॅल्यू किती आपल्याकडे मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू किती 5. आता इथं ॲडिशन होईल बरोबर, मायनस ओमेगा किती येणार -2 ओमेगा ब्रॅकेट रेस टू 5 प्लस इथं काय येणार मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू किती 5 विच इज इक्वल टू. आता मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की जर निगेटिव्ह असेल नंबर बरोबर ना, किंवा आता इथं मल्टिप्लिकेशन सेपरेट पॉवर करा, येणार -2 रेस टू 5 इंटू ओमेगा रेस टू 5 प्लस -2 रेस टू 5 इंटू ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 5 आहे बरोबर ना, ओमेगा स्क्वेअरचा पॉवर किती 5. फक्त घातांकाचे नियम जे रूल्स ऑफ इंडायसेस त्याचा आपण यूज केला, सेपरेट पॉवर घेऊन टाकली. आता इथं तुम्हाला माहिती निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल विषम संख्या तर व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे. -2 रेस टू 5 किती येतो 32 येतो, तुम्ही तो कॅल्क्युलेट करू शकता. राहिला प्रश्न कोणाचा होता, ओमेगा रेस टू 5, तो तुम्हाला डायरेक्ट माहीत नाही आहे, तर आपण याला काय लिहिणार, याला लिहिताना आपण असले बघा ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस -2 रेस टू 5 तिची पण व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी आपण फाइंड केली किती येते -32 इंटू ओमेगा स्क्वेअरचा पॉवर किती 5 आहे, 2 इंटू 5 किती येणार 10, म्हणजे ओमेगा रेस टू किती होणार आहे ते 10 विच इज इक्वल टू -32 बरोबर. आता ओमेगा क्यूब किती येतो 1 बरोबर, 1 इंटू ओमेगा स्क्वेअर येणार ओमेगा स्क्वेअर, इथं काय म्हणणार प्लस -32 इंटू जो ओमेगा रेस टू 10 आहे बरोबर ना, ओमेगा रेस टू 10 ला आपण कसं लिहिणार, ज्याला 3 ने कंप्लीट भाग जातो बरोबर ना, कंप्लीट डिवाइड होतो तो पार्ट आपण सेपरेट करू याच्यातून, याला आपण असं लिहू शकतो ओमेगा रेस टू 9 इंटू ओमेगा बरोबर, म्हणजेच किती येणार -32 ओमेगा स्क्वेअर -32 इंटू ओमेगा रेस टू 9 ची व्हॅल्यू किती येणार आहे 1
आणि जो राहिला फक्त कोण ओमेगा, तो ओमेगा ॲज इट इज. आता इथं काय करा, -32 कॉमन घ्या. -32 जर ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं तर इथं किती राहणार आहे तुमचा ओमेगा स्क्वेअर, इथं राहणार प्लस किती ओमेगा. कारण घेताना बाहेर काय घेतलं आपण, -32 काय घेतला कॉमन बाहेर घेतलाय. इथं राहिला प्लस ओमेगा स्क्वेअर, इथला राहिला प्लस ओमेगा. आता याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे कोणाची, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. किती त्याची व्हॅल्यू -1, ती पुट करा म्हणजे हेच काय भेटणार -32 इंटू किती येणार तो -1 मायनस मायनस काय होणार प्लस किती आलं ते 32 आणि तेच काय तुमची राईट हँड साईड. हेच तुम्हाला काय करायचं होतं, दाखवायचं होतं. 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 प्लस 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू किती दाखवायचं होतं 32. आपण ते सॉल्व केलं, त्याची व्हॅल्यू किती भेटली 32 भेटली. ओके. आता त्यानंतर त्याचं पुढचं जे नंबर 5 ते आपण लगेच बघूया. तर जे नंबर 5 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशनमध्ये टर्म्स दिलेले आहे. आधी आपण काय करणार, जे ओमेगाचे पॉवर आहेत 3 पेक्षा मोठे त्यांची व्हॅल्यू आपण आधी काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे आणि मग नंतर ते काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. तर ते जे एक्झाम्पल आहे ते आपण लिहून घेऊ. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 काय आहे तुमचं बघा, 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 4 इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 5 इज इक्वल टू किती 9. ओके. LHS क्या, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 1 मायनस ओमेगा 1 मायनस ओमेगा स्क्वेअर 1 मायनस ओमेगा रेस टू 4 इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 5. ओके. आता आधी कॅल्क्युलेशन करण्याच्या आधी सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, आता ओमेगा स्क्वेअर पर्यंत ठीक आहे. ओमेगा रेस टू 4 आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ओमेगा रेस टू 5 आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर करून घेऊ. येणार 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. लक्ष द्या व्यवस्थित. 1 मायनस जो ओमेगा रेस टू 4 आहे त्याला आपण काय लिहू शकतो, ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. आणि जो 1 मायनस ओमेगा रेस टू 5 आहे त्याला आपण काय लिहू शकतो, ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. ओके. कारण आपल्याला ओमेगा क्यूबची व्हॅल्यू माहिती. तर 1 मायनस ओमेगा ॲज इट इज 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. इथे येणार 1 मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 इंटू ओमेगा किती येणार तो ओमेगा मायनस 1 मायनस ओमेगा क्यूब किती 1 इंटू ओमेगा स्क्वेअर किती येणार ओमेगा स्क्वेअर. ओके. आता इथं जर तुम्ही केअरफुली बघितलं तर 2 टर्म्स तुमच्या रिपीट होत आहे. 1 मायनस ओमेगा त्याचं काय होईल ब्रॅकेट स्क्वेअर. 1 मायनस ओमेगा स्क्वेअर 1 मायनस ओमेगा स्क्वेअर त्याचं काय होईल ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपण असं लिहू शकतो बघा 1 मायनस ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा काय होईल तो स्क्वेअर होईल. ओके. आता आपण काय करणार, इथं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे, दोन्हीचं पण काय स्क्वेअर आहे. तर आपण काय करू 1 मायनस ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर आपल्याला माहिती जर ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो ए इंटू बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर तेच आपण इथं करणार आहे. तर आपण इथं म्हणू 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा काय म्हणू स्क्वेअर म्हणू. ओके. तर आता इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1ने जर मल्टिप्लाय केलं ह्या ब्रॅकेटला तर भेटणार 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. आता मायनस ओमेगाने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा तर काय भेटणार मायनस ओमेगा मायनस मायनस प्लस काय भेटणार ओमेगा क्यूब ब्रॅकेटचं काय आहे स्क्वेअर विच इज इक्वल टू. आता इथे काय करा मायनस कॉमन घ्या 1. इथं जर मायनस कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये करणार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस किती ओमेगा. फक्त ह्या दोन्हीमध्ये मायनस काय केलं कॉमन. का बरं, कारण आपल्याकडे त्याची व्हॅल्यू आहे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू किती आपल्याकडं -1 म्हणून मायनस कॉमन घेतलं प्लस ओमेगा क्यूब किती 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा व्हॅल्यू किती -1 म्हणजे किती येणार तो -1 प्लस किती 1 विच इज इक्वल टू. इथं मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे येणार 1 प्लस 1 प्लस 1 किती येतं ते 3चा स्क्वेअर. ओके. इथं स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9 येणार आहे. हे झालं तुमचं लास्ट आन्सर आणि तीच तुमची काय आहे राईट हँड साईड. म्हणजे जी तुम्हाला टर्म दिली होती LHS इज इक्वल टू किती दाखवायचं होतं 9 आणि आपण ती सॉल्व केली आहे. सॉल्व केल्यानंतर आपल्याला त्याचं आन्सर किती भेटलं आहे 9 भेटलं आहे. तर हे जे शो दॅटचे एक्झाम्पल आहे सगळे डिपेंड आहे तुमच्या हे जे वरती रिलेशन आपण लिहिले या रिलेशनवरती. तर रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या रिलेशनवरती डिपेंड अजून पुढचे प्रॉब्लेम आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे आपला नेक्स्ट तो आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला घेऊ.
घेऊ आणि प्लस अजून पण काही प्रॉब्लेम राहिलेले तर अजून आपलं एक पुढचं जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण राहिलेले एक्झाम्पल घेऊ आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर झूम मीटिंगमध्ये मला विचारा. धन्यवाद.